सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अगं उर्मिला, हे शुभमचे फोटोज बघितलेस का? हो. किती मस्त आलेत नाही? ए शैलेश, या फोटोत बघ शुभम तुझ्याकडे कसा बघतोय. गुंड वाटतोय पक्का. तुमचा हा जो फॅमिली फोटोग्राफ आहे ना, कुठे हा तेवढा नीट नाही आला. शी, अगं नेमका तेव्हा फ्लॅशचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, थोडासा असं ब्लॅकआउट सारखा बघ दिसतोय. ना, नाही तर किती छान आला होता हा फोटो. हो ना. अगं ते स्टुडिओवाल्याची कमालच आहे. तुम्हाला म्हणतो कसा, तुमचा मुलगा फार गोड आहे, अगदी फोटोजेनिक चेहरा आहे त्याचा. तुमच्यावर गेलाय का? आता हे वाक्य बोलायची काही गरज होती तुला? चुकून बोलून गेलो. मला तसं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं नव्हतं? त्यांना वाईट तर वाटलंच ना. आणि हे तू काय लावलंयस, शुभम माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे म्हणून? तो तुझा मुलगा नाहीये, तो फक्त मिलिंदचा मुलगा आहे. कळलं तुला? येतो मी. हो ना. नाही, आम्हाला उगीच काळजी वाटत होती म्हणायची. चला. ठीक आहे ठीक आहे. शशांकचा फोन होता. काय? आपल्याला अवंतिका नर्वस वाटली ना, त्यानंतर त्यांनी फोन लावला होता सौरभला. अवंतिकानेच उचलला. काय म्हणाली हो? त्याच्याशी तरी ठीक बोलली. मग तुमच्याशी बोलताना अशी कोमेजल्यासारखी का वाटली? कोणाच ठाऊक, तेवढ्यापुरतं झालं असेल काहीतरी. सुलभा, आपण ना खूप तिचा सतत विचार करतो, मग तिच्या बारीक सारीक वागण्यावरून काहीतरी वेगवेगळे अर्थ काढत बसतो. असेल, तसंही असेल कदाचित. चल, तू काळजी करू. रिपोर्ट घेतलेस ना? चल, उशीर झाला रोली. चल. दिस इज टू मच. काय चाललंय सगळं? मला तरी इतकी ही गोष्ट का खटकते? शुभम शैलेशचाच मुलगा आहे हे सत्य मी का नाही पचवू शकत? मी जे काही वागतोय ते बरोबर आहे? सोहम माझा मुलगा आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे, पण शुभमला माया देणं, त्याला वाढवणं इतपतच माझं नातं आहे की या पलीकडे कसले भलते सरते विचार करतोय मी. शुभम शैलेशचा असला तरी लौकिक अर्थाने तो माझाच मुलगा आहे. त्याने बाप म्हणून माझंच नाव लावलंय, पण उद्या मोठा झाल्यावर त्याने मला बाबा म्हणून नाही स्वीकारलं तर? नाही, हा धक्का मी नाही पचवू शकणार.
अभि, बाबांचा फोन. एक मिनिट. हॅलो. हा बोल, कशी आहेस? मी छान आहे, मस्त आहे. मला काय झालंय, फर्स्ट क्लास आहे मी एकदम. अगं, आम्हाला वाटलं. काय वाटलं तुम्हाला? एखाद्या फोनवर जरा माझा आवाज नीट आला नाही ना की तुम्ही किती काळजी करता बाबा. आणि सगळ्यांना काय गावभर सांगायची काय गरज असते? त्या सौरभच्या मित्राला कशाला सांगितलं तुम्ही? त्याचा लगेच फोन आला माहिती इथे. अगं, आम्हाला काळजी वाटली. आणि ही चैन पडू देईल त्याला ना, हिचा स्वभाव तुला माहिती आहे. आई तर काय पाण्यात देव ठेवून बसली असेल ना सकाळपासून. तिला म्हणा काढ काढ, देवांना लवकर बाहेर काढ, त्यांना न्यूमोनिया होईल. तुम्ही करा तिची मस्करी, पण आईचं मन आहे ते. तुमच्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही ती. आय नो. म्हणूनच मी लगेच थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला फोन करत होते, पण नुसती बेल वाजत होती. बाहेर गेला होतात का कुठे? अगं, आम्ही जरा चेकअप साठी गेलो होतो. चेकअप? कोणाचा चेकअप? अगं, हे आपलं रुटीन चेकअप होतं. आता वयानुसार सगळं टाइम टेबल पाळावं लागतं ना. बरं, एकदा त्या डॉक्टरच्या ताब्यात गेलं की आपलं मत काय मांडता येत नाही, सगळ्या टेस्ट करून बाहेर. बाबा नक्की रुटीन चेकअप आहे ना? नाही, मला खरं सांगा, मी आता बरी आहे. माझी अजिबात काळजी करू नका. आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. माझ्यापासून लपवू नका काही, प्लीज बाबा. सांगा मला काय झालंय आईला. अवंतिका, आता तुझ्यापासून काय लपवायचं आहे? गेल्या वर्षभर आईची तब्येत जरा नरम गरमच होती. तुझी ही कंडिशन तेव्हा फारच वाईट होती. त्यातच डॉक्टरांनी तिची किडनी फेल झाल्याचं सांगितलं. काय? किडनी फेल? हो. आणि मग किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय घ्यावा लागला. किडनी ट्रान्सप्लांट? बाबा, पण मला कधी झालं हे सगळं? बाबा, कुणी दिली किडनी तिला? हॅलो बाबा, हॅलो बाबा, सांगा ना. हॅलो बाबा, आईला किडनी कोणी दिली? सांगा ना बाबा. सौरभनी. मामा, सौरभने किडनी दिली माझ्या आईला. आम्हाला ऑफिसला निघालं पाहिजे. मामा मला सांगा ना, खरंच सौरभने किडनी दिली माझ्या आईला? सांगा ना मामा, प्लीज. कोणी सांगितलं तुम्हाला असं? माझ्या बाबांनी. सांगा ना मामा. मामा कधी झालं हे? मध्यंतरी तुम्ही आजारी होतात तेव्हा. पण मला इतक्या दिवसात कोणीच कसं नाही बोललं? तसं सांगण्यासारखंही काही नव्हतं अवंतिका, आणि लपवण्यासारखंही नव्हतं. कधीतरी तुम्हाला समजलंच असतं ना. शिवाय सौरभची ताकीद होती, या गोष्टीची कुठेही वाच्यता होता कामा नये, म्हणून मग आम्ही ते मनातून काढून टाकलं. सौरभ सारखे मोठे तेच. तुमच्या प्रेमाखातर त्यांनी हे दिव्य केलं अवंतिका. अरे हो सुलभा, आज अनावधानाने माझ्या हातून एक गोष्ट घडली बा. काय? अगं, अवंतिकाशी फोनवर बोलताना मी चुकून बोलून गेलो की तुला चेकअपला न्यायचं आहे. ती हट्टालाच पेटली. काय झालंय आईला, काय झालंय आईला. मग मी सांगून टाकलं तिला. काय सांगितलं? हेच, सौरभने तुला किडनी दिली आहे हेही सांगून टाकलं. काहीतरीच काय सांगून बसलात? मग काय करू सुलभा, मी आज ना उद्या कुठून तरी तिला कळणारच आहे. मग उगीच तिला वाटायचं सौरभचा हा चांगुलपणा आईबाबांनी आपल्यापासून का लपवून ठेवला असावा. मग स्पष्ट सांगून टाकलं. म्हटलं शंकेला जागा नव्हती. आणि अवतीभोवतीची माणसं तिच्यापासून काय आणि किती लपवून ठेवणार आहे तुझं? खरंय हो तुम्ही म्हणता ते.
मलाही नेहमी वाटतं फार काळ या पोरीला अंधारात ठेवण्यात काही अर्थ नाही. सरळ समोर बसवावं तिला आणि समजावून सांगावं की बाई ग, ज्या नवऱ्याबरोबर तू आता राहतेस त्याच्यापासून तू घटस्फोट घेतलायस. तुझं लग्न दुसऱ्याच कुणाशी तरी ठरलंय. एकदाच काय ते कळेल पोरीला ना. पण मग वाटतं की हे सगळं सत्य जर तिला सांगितलं तर, आणि तिच्या मनावर भलताच काही आघात झाला तर पार कोलमडून जाईल हो पोर. म्हणजे एक करता एक भलतच काहीतरी होऊन बसायचं ना. म्हणून तर सहन करतोय ना सगळं आपण. तिच्या भल्याकडे पाहूनच ओठावर ओठ घट्ट मिटून घेतलेत आपण. उर्मिला, हे उर्मिला. अरे काय हे, आज काही दिवसभर मीटिंग मध्ये बिझी होतात का? मी किती फोन्स लावले ऑफिस मध्ये, एकही नाही तुम्ही अटेंड केलात. खरंच बिझी होतो. आज कॉन्फरन्स इंटरव्ह्यू होता. सिलेक्शन झालं. या वेळेला लंडन प्रोजेक्ट. लंडन प्रोजेक्ट म्हणजे पुन्हा आउट ऑफ इंडिया? मी अजून त्यांना हो म्हटलेलं नाहीये, पण म्हटलं की इतकी चांगली खड्ड्यात अपॉर्च्युनिटी. गेली तुमची ती अपॉर्च्युनिटी. ती सहज म्हणताय तुम्ही, काय छान अपॉर्च्युनिटी आहे म्हणून. वर्ष कसं काढलं ना ते माझं मला माहितीये. हे बघ उर्मिला, फक्त 6 महिन्यांचाच तर. 6 महिन्यांचा काय प्रश्न आहे? कसं राहायचं आम्ही इथे? त्या दोघांना मी कसं सांभाळून नेले? एकाला बरं नाही तर दुसऱ्याचा अभ्यास आहे, दुसऱ्याचा अभ्यास आहे तर पहिल्याचे काही वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत. माझं जाऊ द्या हो, पण त्या दोघांना तुमची गरज आहे. कसं सांभाळू मी त्यांना? तू एकटी सांभाळू नकोस. तू आणि शैलेश मिळून सांभाळा त्यांना. नाहीतरी माझी गरज इकडे आहे कोणाला? हा? अशी काय उभीस इथे? आशू, मला वाटतं मी आज खऱ्या अर्थानं सौरभला ओळखू लागली. म्हणजे तुम्ही कोणी मला सांगितलं नसलं तरी बाबांकडनं मला सगळं कळलंय. काय काय सांगितलं बाबांनी तुला? आशू, आईचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं तेव्हा सौरभनी आईला किडनी दिली. त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं आणि मी मात्र त्याच्यावर उगीच संशय घेत राहिले. आशू, इतर कोणी नाही, निदान तू तरी मला सांगायचंस. अगं हे तर मी तुला सांगणारच होते. हो खरंच सौरभनीच नको म्हणून सांगितलं असणार. खरंच कमाल आहे सौरभची. मला त्रास होऊ नये म्हणून किती काळजी घेतो. आशू, मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून सौरभ सारखा नवरा मिळाला मला. आय एम रिअली सो लकी टू हॅव अ हस्बंड लाईक हिम. सौरभच्या या कृतीमुळे माझ्या मनातली त्याची प्रतिमा आणखीनच उंचावली. खरंच आपलं सर्वस्व देऊन प्रेम केलंय त्यांनी माझ्यावर. आता मला कळलं, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे असं बायका का म्हणतात ते. अवी, कधी कधी जे आपल्या समोर असतं ना ते आपल्याला दिसतच नाही. आशू, माझी आता खात्री पटली. सौरभ माझ्या इतकं प्रेम दुसऱ्या कुणावरही करू शकत नाही. खरंच मीही त्या देवाकडे मागणं मागणार. 7 जन्म काय, जितके जन्म मिळतील तितके जन्म सौरभच मला पती म्हणून मिळू दे. काय झालंय काय उर्मिला?
तू अशी गप्प काय आहेस? काय एवढी डिस्टर्ब आहेस तू? शैलेश, सगळंच विचित्र होऊन बसलंय. अरे मिलिंदना असं वाटतंय की पुन्हा तू आणि मी, आपण दोघं. काय त्यांना असं वाटतंय? हो रे, म्हणजे वारंवार तुझं इकडे येणं, शुभमचं त्यांच्यापेक्षा तुझ्यावरती जास्ती प्रेम करणं, त्यामुळे त्यांना हे इन्सिक्युरिटी फिलिंग आलंय. त्यांच्या मनात पूर्वीपासून हे वादळ धुमसत होतच. काल तर ते स्पष्टपणेच बोलले. ते स्पष्टपणे काय बोलले? अगं लवकर सांग ना, काय बोलले ते? अरे काल ते ऑफिसमधनं घरी परत आले. मला म्हणाले मला एक नवीन प्रोजेक्ट मिळाले, लंडन प्रोजेक्ट. म्हटलं आता तुम्ही पुन्हा लंडनला जाणार, याला काय अर्थ आहे? म्हटलं 1 वर्ष मी कसं काढलंय माझं मला माहितीये. या 2 मुलांचं मी काय करू, कसं बघू? तर मला म्हणाले शैलेश आणि तू दोघं जण मिळून सांभाळा मुलांना, माझी काय गरज आहे. माझी भीती शेवटी खरी ठरली. हे मला वाटत होतंच कधी ना कधी तरी होणार आहे. माझी चूक झाली. मी वारंवार घरी यायला नको होतं. अरे उर्मिला, मी ह्यापुढे तुमच्या घरी कधीही येणार नाही. मी शुभमच्या कुठल्याही बाबतीत इंटरफिअर करणार नाही. अरे शैलेश, नाही उर्मिला, त्यांच्या जागी जर मी असतो तर मीही हेच केलं असतं. मी त्यांना दुखवलंय. शुभमची आठवण आली तर मी त्याच्या शाळेत जात जाईन त्याला भेटायला. ए, तू त्रास करून घेऊ नकोस. तू मिलिंदची न चाप. ओके. अभि, अभि अगं आर्या कुठे आहे? आर्य अगं आत्ताच गेल्या रुक्मिणी बरोबर बाहेर फिरायला. अगं मी कनूला आंघोळ घालत होते, मी म्हटलं आर्या असं त्याला पण घातली असती आंघोळ. येईलच मला वाटतं 1-5-10 मिनिटात. अगं तुला सांगायचं म्हणजे आईचा फोन आला होता मगाशी. काय झालं? सानिकाची तब्येत नाही ग बरोबर, त्रास होतो तुला सारखा अधूनमधून. तिला फोन कर ना. बघ ना कशी आहे. अगं मी लावत होते फोन, पण मग काय ग, काय झालं? शशांक. शशांकचा नंबर माझ्या मोबाईलवर, पण हॅलो. हां नमस्कार शशांक भाजी. हो मी अवंतिकाच बोलतेय. सौरभ नाही आहे पण ऑफिसला गेला. काही निरोप आहे का? हॅलो हॅलो, काही निरोप आहे का तुमचा? मी सांगेन त्याला, तू जेवायला येईल ना घरी आता तेव्हा सांगेन. हॅलो. शशांकचा फोन आणि कट झाला. अगं हल्ली नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो. आर्य, ए आर्य, अगं आर्य कुठे आहे? वहिनी साहेब, आर्यलाही मस्ती करतोय, तू कुणाचे बी ऐकत नाही. तुम्हीच चला जरा. आर्य ना इतका गुंडा झालाय हल्ली. मी आलेच त्याला बघून, मग आल्यावर सानिकाला फोन करूया का? हो. अभि काय काय लपू तुझ्यापासून? आय एम व्हेरी सॉरी, बट आय हॅव टू डिलीट दीज नंबर्स. अभि आय नो दीज आर व्हेरी व्हॅल्युएबल फॉर यू, पण शशांकदा कोण आहे, शशांकदाचा नंबर तुझ्या फोनमध्ये कसा, ते मी नाही सांगू शकत आहे तुला.
मी ही सगळी लप्पाछप्पी तुझ्याचसाठी करते ना, हे सुद्धा सांगू शकत नाहीये मी तुला. आय होप यू अंडरस्टँड दिस. आय एम व्हेरी सॉरी अवी. आय एम रिअली व्हेरी सॉरी.